जय शिवाय मित्रांनो आपल्या बँक खात्याला आधार लिंक करणं, एखाद्या बँक खात्याला लिंक केलेला आधार डिसीडिंग करून दुसऱ्या बँक खात्याला आधार आपला सीडिंग करणं, या सर्व बाबी आता आपण घर बसल्या करू शकतो। आणि आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून हीच प्रक्रिया ऑनलाईन पद्धतीने कशी पार पाडायची हे थोडक्यात समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। मित्रांनो, बँक खात्याला आधार लिंक असणं ही एक अतिशय महत्त्वाची बाब आहे, परंतु बँकेमध्ये जाणं, त्याच्यासाठीच्या फॉर्मॅलिटीज पूर्ण करणं, त्याच्यासाठी कालावधी लागणं किंवा बँकेच्या माध्यमातून त्याला प्रतिसाद न देणं, अशा अनेक बाबी या ठिकाणी घडत राहतात। आपल्याला बँकेत जायला वेळ मिळत नाही आणि याच्यासाठी एनपीसीआयच्या माध्यमातून आता ऑनलाईन पद्धतीनं आपल्या बँक खात्याला आधार लिंक करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे। याचबरोबर लाभार्थ्याला एखाद्या बँकेचा आधार डिसीडिंग करून दुसऱ्या बँकेच्या खात्याला किंवा त्याच बँकेमधील दुसऱ्या खात्याला सुद्धा सीडिंग करण्यासाठीची मुभा देण्यात आलेली आहे। जवळजवळ पोर्टलवरती आता 117 पेक्षा जास्त बँका ऍड करण्यात आलेले आहेत आणि याच्याच माध्यमातून आपण आपल्या बँक खात्याला आधार लिंक करू शकतो। मित्रांनो, याच्यासाठी तुम्हाला एनपीसीआयच्या पोर्टलवरती यायचे, याची डायरेक्टली लिंक आपल्याला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देण्यात आलेली आहे। एनपीसीआयच्या पोर्टलला आल्यानंतर तुम्हाला खाली एक कंझ्युमर नावाची ऑप्शन दाखवण्यात आलेली आहे। या कंझ्युमरवरती क्लिक करायचे। याच्या खाली आपल्याला ऑप्शन दाखवली जाते भारत आधार सीडिंग एनेबलर, या ऑप्शनवरती आपल्याला क्लिक करायचे। याच्यावरती क्लिक केल्यानंतर आपण पाहू शकता वेगवेगळे ऑप्शन दाखवलेले आहेत। याच्यामध्ये आधार सीडिंग, डिसीडिंग, अकाउंट डिटेल, आधार मॅप्ड स्टेटस, याप्रमाणे आधार मॅपिंग हिस्ट्री। याच्यामध्ये आपलं सर्वात प्रथम आपण कोणत्या बँकेला आधार आपलं लिंक आहे हे चेक करू शकता, कारण याच्यानंतर आपल्याला जर समजा दुसऱ्या बँकेला आधार सीडिंग करायचं असेल, चेंज करायचं असेल तर आपण या ठिकाणी करू शकतो। याच्यामध्ये आधार मॅप्ड स्टेटस वरती क्लिक केल्यानंतर आपल्याला आधार नंबर एंटर करायचा आहे। याच्या खाली एक कॅप्चा दिलेला आहे, तो कॅप्चा कोड आपल्याला या ठिकाणी टाकायचा आहे आणि चेक स्टेटस वरती क्लिक करायचे। चेक स्टेटस वरती क्लिक केल्यानंतर आपल्या आधार लिंक मोबाईल नंबरवरती एक ओटीपी पाठवला जाईल। मोबाईलवरती आलेला ओटीपी खाली दिलेल्या बॉक्समध्ये एंटर करायचा आहे आणि या ठिकाणी आपल्याला चेक वरती क्लिक करायचे। याच्यावरती क्लिक केल्यानंतर आपण कोणता आपला आधार नंबर आहे, कोणत्या बँकेमध्ये ते लिंक आहे, ही सर्व माहिती, किती तारखेला ते लिंक झालेले, हे सर्व आपल्याला या ठिकाणी दाखवलं जाणार आहे। आता ह्या बँकेमध्ये जर आपला आधार लिंक असेल, आपल्याला नको असेल तर आपण याच्यामधून डिसीडिंग करू शकतो किंवा त्याच बँकेमध्ये किंवा इतर बँकेमध्ये आपल्याला ते ट्रान्सफर करायचं असेल तर ते सुद्धा करू शकतो। आता हे चेक केल्यानंतर आपल्याला पुढची ऑप्शन करायची ती म्हणजे आधार सीडिंग डिसीडिंग। आता आधार सीडिंग डिसीडिंग वरती क्लिक केल्यानंतर आपल्याला या ठिकाणी काय विचारलं जात आहे, आधार नंबर। याच्या पुढे आपल्याला पाहू शकता आपल्या याच्यात बँक दाखवलेल्या आहेत। जर डिसीडिंग करायचं असेल तरी त्या बँक आहेत, सीडिंग करण्यासाठी बँक आहेत। जवळजवळ 117 बँक आतापर्यंत याच्यामध्ये ऍड करण्यात आलेल्या आहेत। सीडिंग करायचं असेल तर सीडिंग वरती क्लिक करायचे। त्याच्यामध्ये फ्रेश सीडिंग आहे, मुवमेंट एकाच बँकेमधून दुसऱ्या अकाउंट वरती करायचे किंवा दुसऱ्या बँकेमधून दुसऱ्या बँकेमध्ये करायचे, असे वेगवेगळे ऑप्शन आहेत। आता पहिलं जे आपलं काही लिंक आहे ते जर डिसीडिंग करायचं असेल तर डिसीडिंग वरती क्लिक करायचंय। याच्यानंतर आपल्याला आधार नंबर टाकायचा आहे। आपली याच्यामध्ये कोणत्या बँकेमधून आपल्याला डिसीडिंग करायची ती बँक निवडायची आहे। त्याच्यानंतर त्या बँकेचा जो काही अकाउंट नंबर असेल तो आपल्याला अकाउंट नंबर टाकायचा आहे, तो कन्फर्म अकाउंट नंबर करायचा आहे। याच्या खाली कॅप्चा कोड एक दिलेला आहे, तो कॅप्चा कोड जसा आहे तसा पाहायचा आहे आणि पाहून सबमिट वरती क्लिक करायचंय, जेणेकरून आपण जे काही या ठिकाणी आपलं आधार लिंक केलेलं असेल एखाद्या बँकेमध्ये ती डिसीडिंगची प्रक्रिया होणार आहे। त्याच्या पुढे आपल्याला आधारचा ओटीपी वगैरे मागितला जाईल। आता सीडिंग मध्ये जर आपण पाहिलं, नवीन जर सीडिंग करायचं असेल तर फ्रेश सीडिंग आहे। याच्यामध्ये जर समजा त्याच बँकेमधून चेंज करायचं असेल तर ते आपल्याला ऑप्शन आहे। असे वेगवेगळे ऑप्शन आहेत आणि याच्यामधून ज्या बँकेमधून आपल्याला करायचे ती बँक आपल्याला या ठिकाणी निवडायची। मुवमेंट एकाच बँकेमधून दुसऱ्या खात्यामध्ये किंवा एका बँकेमधून दुसऱ्या बँकेमध्ये। आता याच्यामध्ये आपलं लिंकच नाही, फ्रेश सीडिंग करत आहोत, तो फ्रेश सीडिंग सिलेक्ट करायचे। कोणत्या बँकेमध्ये आपल्याला लिंक करायचे ती बँक निवडायची आहे। अकाउंट नंबर टाकायचा आहे, कन्फर्म अकाउंट नंबर करायचे, सर्व अटी शर्ती आपल्याला मान्य आहेत अशा प्रकारे जे काही ऑप्शन आहे त्याच्यावरती टिक करायचे। कॅप्चा कोड टाकून नेक्स्ट केल्यानंतर आपल्याला अटी शर्ती दाखवल्या जातील आणि आपल्या आधार लिंक मोबाईल नंबरवरती एक ओटीपी पाठवला जाणार आहे। आपल्या मोबाईलवरती आलेला ओटीपी आपल्याला एक बॉक्स दिलेला आहे, त्या बॉक्समध्ये एंटर करायचा आहे आणि कन्फर्म वरती आपल्याला क्लिक करायचे। कन्फर्म वरती क्लिक केल्यानंतर आता आपण ज्या बँकेमध्ये आधार लिंक करण्यासाठी सांगत आहोत ती बँक आपल्याला या ठिकाणी दाखवली जाईल। जर पूर्वी आधार लिंक असेल, आता आपलं पूर्वी लिंक आहे तर ते दाखवतंय, समजा लिंक नसेल तर ते डायरेक्टली आपल्याला लिंक करण्यासाठी कन्फर्म करायचंय का ओके करायचंय आणि त्याच्यानंतर कन्फर्म केल्यानंतर आपले अकाउंट सीडिंग करण्यासाठीची जी रिक्वेस्ट आहे ती रिक्वेस्ट या ठिकाणी सक्सेसफुली सबमिट होणार आहे। मित्रांनो, आता ही रिक्वेस्ट दिल्यानंतर आपल्याला या ठिकाणी आधार मॅपिंग हिस्ट्री आहे आणि आपण जे काही रिक्वेस्ट दिलेली आहे ती रिक्वेस्टची स्टेटस चेक करण्यासाठीचे ऑप्शन आहे। या रिक्वेस्ट स्टेटस चेक वरती क्लिक केल्यानंतर आपण कशासाठी दिलेलं आहे, सीडिंगसाठी दिले, डिसीडिंगसाठी दिले, जी काही असेल ते आपल्याला या ठिकाणी सिलेक्ट करायचे। फ्रेश सीडिंग असेल तर फ्रेश सीडिंग,
आपला जो रेफरन्स नंबर आपल्याला मिळालेला असेल तो टाकायचा आहे आणि तो टाकून कॅप्चा कोड टाकून या ठिकाणी चेक स्टेटस वरती क्लिक करून आपल्याला याची स्टेटस चेक करायची. याच्यामध्ये रिजेक्ट असेल तर रिजेक्ट, एक्सेप्ट असेल तर एक्सेप्ट, ही सर्व माहिती आपल्याला याच्यामध्ये दाखवली जाणार आहे. याच्यानंतर आपला एक्सेप्ट झाल्यानंतर आपल्या मॅप स्टेटस मध्ये सुद्धा आपलं एक खातं या ठिकाणी त्या बँकेला लिंक झालेले का त्याची स्टेटस सुद्धा आपण या ठिकाणी पाहू शकता. तर मित्रांनो, अगदी घर बसल्या चुकीच्या बँकेला आधार लिंक झालेला असेल तर ते डिसिडिंग करून या बँकेला सीडिंग करणं किंवा त्याच बँकेमधील दुसऱ्या खात्याला लिंक करणं किंवा जर आपण आधार लिंकच केलेलं नसेल तर आपल्या बँकेला आधार लिंक करणं, या सर्व प्रक्रिया आता आपण घर बसल्या या ठिकाणी करू शकता. आणि हीच माहिती आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून घेण्याचा प्रयत्न केलेला आहे. मित्रांनो, माहिती आपणास नक्की उपयोग पडली असेल अशी आशा करतो. भेटूयात नवीन माहितीसह, नवीन अपडेट्ससह. धन्यवाद.